आज आंतरवली सराटीत मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी फक्त पत्रकार परिषद बोलावली होती। त्या पत्रकार परिषदेसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लाखाच्या वर समाज बांधव आले। अक्षरशः 2-3 तास वडीगुद्रीत येणारा रस्ता देखील जाम झाला होता। आम्ही तर सुरुवातीला 11 वाजता आलो, लवकर 11च्या आत, त्यावेळेस देखील अंतर्गत रस्ता व वडीगुद्रीकडून आंतरवलीकडे येणार तो देखील जाम झाला होता। मोठ्या संख्येने समाज बांधव आज आंतरवलीत आले होते आणि त्याला त्या पत्रकार परिषदेला बैठकीचं सभेचं स्वरूप आलं आणि ह्या सभेत समाज बांधवांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटलांनी 30 तारखेला आमरण उपोषणाची घोषणा केली। ती घोषणा केल्यानंतर समाज बांधवांचा भावनांचा उद्रेक झाला। त्यांना समाज बांधवांच्या सर्वांच्या आणि माझ्या देखील व्यक्तिशः भावना तशाच आहेत की त्यांनी आमरण उपोषण करू नये, त्याच्यापेक्षा कोणतंही आंदोलन, उग्र आंदोलन केलं तरी आम्ही सोबत राहायला तयार आहेत। आणि मग ते मुंबई देखील आम्ही जाम केली होती। आमची समाजाची ताकद एवढी की आम्ही दिल्ली देखील जाम करू शकतो। ह्या समाज भावना होत्या, त्यांच्या कानावर घातल्या, पण त्यांनी हे स्वतःच्या भावना समाजाला समजून सांगितल्या। मला आमरण उपोषणाची का आवश्यकता आहे, आमरण उपोषणाने काय काय प्रश्न सुटत आहेत, उपोषण केलं तर असं त्यांचं मत आहे आणि ते त्यांनी समाज बांधवांना समजून सांगितले। आणि समाज बांधव ते जे काय निर्णय घेतील त्या निर्णयाशी 100% प्रामाणिक आहेत। आमच्यात कोणतीही वेगळी भावना नाही, काय नाही। आमच्या वैयक्तिक भावना आम्ही व्यक्तिशः त्यांच्यापाशी मांडल्यात। धन्यवाद। या ठिकाणी